वेदीवरील अतिपवित्र साक्रामेंतासमोर गुडघे टेकून साक्रामेंतांतील ख्रिस्ताला, राजांच्या राजाला आपण वंदन करूया. स्वर्गातून उतरलेली भाकर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण त्याला प्रेमभावे वंदन करूया. शांत शांत होऊया. आपली नजर अतिपवित्र साक्रामेंतातील प्रभूकडे लावूया. हे येशू, तू राजांचा राजा आहेस. हे ख्रिस्ता, आमच्या देवा, तू आपल्या स्वर्गीय राजसनावर बसलेला आहेस. पृथ्वी तलावावरील दिनांच्या घरात तू वास करीत आहेस. तुझ्या देवदूताकडून आणि आम्हा अजान लेकरांकडून होणाऱ्या स्तुतीचा तू स्वीकार करतोस. मानवाला परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलेल्या हे ख्रिस्ता, तू धन्य आहेस. ख्रिस्त, जो जिवंत देवाचा पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र साक्रामेंतात भाकरीच्या रूपात हजर आहे, त्याच्या अनेक कृपादानाबद्दल आपण आभार मानूया. ख्रिस्त राजाच्या प्रेमाचा सहवासाचा आस्वाद घेत असता त्याच्या चरणी नतमस्तक होऊन त्याला आपण विनम्र अंतकरणाने शरण जाऊया
व त्याचा राजा म्हणून गौरव करूया. संत योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, माझ्याकडे आल्यावाचून पित्याकडे कोणीच जाऊ शकत नाही. प्रभू येशू दयेचे द्वार आहे, ज्याद्वारे आपण पित्याच्या जवळ जाऊ. देवाच्या दयेचा चेहरा या जगात दृश्य रूपाने उपस्थित आहे. त्याच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आपल्या हृदयाचा, जीवनाचा, कुटुंबाचा राजा म्हणून आज आपण प्रभू ख्रिस्ताला वंदन करूया. या ख्रिस्त राजाने मागील संपूर्ण वर्षात केलेल्या अगणित उपकाराबद्दल, विशेषतः कुटुंबाचे संरक्षण, अभ्यासात यश, शेती, नोकरी, व्यवसायात लाभलेल्या समृद्धीबद्दल व आरोग्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. प्रतिसाद. आभार प्रभु, आभार. आभार प्रभु, आभार. हे प्रभू, तू सर्व चांगुलपणाचा निर्माता आहेस. आम्हाला प्रेमळ आई वडील, भाऊ बहिणी दिल्याबद्दल आभार प्रभु, आभार. आमच्या सर्व मानवी गरजा पूर्ण करून सर्व वाईटापासून
नैसर्गिक आपत्तीपासून आमचे संरक्षण करून हा सुंदरसा पवित्र दिवस आम्हाला दिल्याबद्दल आभार प्रभु आभार. आमच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला चांगले धर्मगुरू दिल्याबद्दल आभार प्रभु आभार. आमच्या शेतात या वर्षी उत्तम धान्य दिल्याबद्दल आभार प्रभु आभार. आम्हाला हे कृपेचे वर्ष दिल्याबद्दल आभार प्रभु आभार. श्रद्धेद्वारे आम्ही सर्व संकटावर मात करून आनंदी व सुखासमाधानाचे जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास आम्हाला दिल्याबद्दल आभार प्रभु आभार. श्रद्धेच्या प्रेरणेवर सेवा व ज्ञानदान करणाऱ्या लाखो श्रद्धावंताबद्दल आभार प्रभु आभार. हे येशू, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू आमच्यासाठी भाकरीच्या रूपात अल्तारावर नेहमी हजर असतोस त्याबद्दल आभार प्रभु आभार. आमच्यासाठी ही सारी पृथ्वी तुझ्या वैभवाने भरून ठेवल्याबद्दल आभार प्रभु आभार. आम्हा प्रत्येकाला लाभलेल्या वैयक्तिक कृपादानाबद्दल आभार प्रभु आभार. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू महान आहेस. सौम्य व लीन दयेने पूर्ण असा पहाटेचा तारा आहेस. राजसनावर बसलेल्या हे गौरवशाली राजा, गौरव व स्तुती, वैभव व ज्ञान, सन्मान, सामर्थ्य व बळ ही सर्व काही तुझीच आहेत. तुझे प्रेम, दया, कृपा व शांती हीच आमची संपत्ती व श्रीमंती आहे. म्हणून आपल्या ह्या वैभवी येशूला वैभवाचा राजा या गायनाने उंचावूया.
संत मत्तईच्या शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. कारण मी भुकेलेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तहानलेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतलं, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेलेले पाहून खावयास दिले, केव्हा ताणलेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या हरती तुम्ही माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या हरती ते मला केले आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्त प्रभू ह्या जगात प्रेमाचं, शांतीचं व परस्पर सेवेचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आला आहे. ख्रिस्त राजाचा मार्ग काल्वारी टेकडीवरचा होता. त्याचा मुकुट काट्याचा होता. मात्र त्याने स्वर्गीय दरवाजात जाण्याचा सत्याचा मार्ग दाखवला. आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपणास सांगत आहे की तो न्यायाधीश बनून प्रत्येकाचा न्याय करण्यासाठी वैभवाने पुन्हा येणार आहे. भुकेले, तहानेले, परके, आजारी व बंदिवान असलेल्या सर्वांची आपण सेवा केल्यास स्वर्ग राज्याचा मार्ग आपणास खुला होईल, ह्याची आठवण प्रभू येशू आपणास करून देतो.
आपण गायन घेऊया, नम्र हृदय तव येशू जैसे. थोडा वेळ शांत राहून आपले सर्वस्व परमेश्वराला अर्पण करूया. आपले शरीर, मन, बुद्धी, हृदय, आत्मा, विचार, आरोग्य, अभ्यास, कामकाज, कुटुंब, धनदौलत, समस्या, अडीअडचणी, आजार, कला कौशल्ये सर्व काही प्रभूला समर्पित करूया. प्रतिसाद. प्रभो आम्हाला क्षमा कर. हे ईश्वरा, चांगल्या कृत्यापासून आम्ही दूर राहिल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. हे प्रभो, ख्रिस्ती श्रद्धेला साजेसे असे जीवन न जगल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. भाकरीच्या रूपात असलेल्या ख्रिस्ताच्या अस्तित्वाचा योग्य तो सन्मान न केल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. तुझ्या शरीराचे सेवन करण्यास कधीकधी टाळ केल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. ख्रिस्त सभेच्या आज्ञांचा सातत्याने भंग केल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. प्रार्थना, मनन, चिंतन ह्याद्वारे तुझ्या राजेपणाचा अनुभव घेण्यास हयगय केल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. ख्रिस्ती मूल्यानं
आमच्या जीवनात अग्रक्रम न दिल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. सुवार्ता प्रचाराच्या कार्यात सहभागी न झाल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. मला दिलेली जबाबदारी व कार्य मी प्रामाणिकपणे पार न पाडल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. सतत दुसऱ्याची निंदा नालस्ती करून गाव परिवारात व कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण केल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. विनाकारण मनात राग आणून इतरांना समजून न घेतल्याबद्दल प्रभो आम्हाला क्षमा कर. प्रभू लीन व नम्र हृदयाचा राजा आहे. तो दयाळू व कृपाळू देव आहे. अशा या राजाला आपले हात उंच करून स्वतःला ख्रिस्तामध्ये समर्पित करूया. जगात निरनिराळ्या सत्ता आहेत. हुकुमशाही, लष्करशाही,
घराणेशाही, लोकशाही. मात्र येशूचं राज्य निराळं आहे. ख्रिस्ताने अवलंबिलेली मूल्ये वेगळी आहेत. मानवाचे तारण करण्यासाठी त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग करून स्वतःस रिक्त केले. ख्रिस्त हा सत्याचे पालन करणारा राजा आहे. जग, पैसा, सत्ता व विलासी जीवन ह्याला महत्त्व देते, तर ख्रिस्त मानवी मूल्ये शिकवत आहे. ही ख्रिस्ती मूल्ये आपण अंगीकारावीत म्हणून आपण ख्रिस्त राजाकडे याचना करूया. प्रतिसाद. प्रभो, आमची प्रार्थना ऐक. संपूर्ण जगभराच्या ख्रिस्त सभारूपी कुटुंबाचे नेतृत्व करणारे पोप फ्रान्सिस आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स, आपल्या धर्मग्रामाची धुरा वाहणारे आपले प्रमुख धर्मगुरू फादर विजय व त्यांचे सहकारी, सर्व उपलब्ध व्रतस्थ ह्या सर्वांना प्रभूंनी आपल्या ज्ञानानं आणि प्रेमानं प्रकाशित करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, आमची प्रार्थना ऐक. समाजात आपणाकडून अधिकाधिक चांगली कृत्य व्हावीत व त्याद्वारे ख्रिस्ताचा करुणामय चेहरा आपणास लोकांना दाखवता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, आमची प्रार्थना ऐक. श्रद्धेची जडणघडण व मूल्यांची जोपासना करणं हे प्रत्येक कुटुंबाचं काम आहे. ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास धर्मग्रामामधील प्रत्येक कुटुंबाला प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, आमची प्रार्थना ऐक. कोरोना महामारीमुळे आपले सामाजिक व धार्मिक जीवन विस्कळीत झालेलं आहे. विश्वाचा राजा ख्रिस्त ह्याने या संकटापासून आपल्याला लवकरच मुक्त करावं व आपले सर्व जाहीर धार्मिक विधी पूर्ववत व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आमच्या धर्म प्रांतात आणि धर्मग्रामात आगामी होणाऱ्या उपक्रमात येशू राज्याचे सामर्थ्य आणि शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, गाव परिवाराच्या, धर्मग्रामाच्या
आणि धर्मप्रांताच्या गरजासाठी आपण प्रार्थना करूया. वसई व भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकरांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरे, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाशाळी. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. तर आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यास पाठवून दे आणि त्यांनी तुझवर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. जेणेकरून तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. आणि तू जो एकच खरा देव आहेस, त्या तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा स्वामी, ज्याला तू पाठविलेस त्यालाही सर्वांनी ओळखावे. तो तुझ बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्से, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती करा. बाळ येशूच्या संत तेरेजा, धर्मप्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. गाऊ त्याच्या समदा
जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या स्तवनाला स्वर्गातील भाकर तू त्यांना दिली, तीन दसरगडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. ही देवा तू आश्चर्यकारक साक्रामेंतात आपले दुःख व मरण ह्यांचे आम्हासाठी स्मरण ठेविले आहे. तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्याची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतो स्वराज्य करतो. आमीन. धन्यवाद. माझ्या मागे म्हणा, देव धन्य असो, देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. त्याचे अतिपवित्र रक्तमान धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. अल्ताराच्या अतिपवित्र साक्रमेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देवमाता धन्य असो. अतिपवित्र देवमाता थोर असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचा पवित्र निष्कलंक संभव गर्भस्व धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. मरिया कुमारी माता हिचे नाव धन्य असो. संत जोसफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. संत जोसफ तिचा अतिपवित्र अति धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो.